नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026 ची परीक्षा आता अगदी जवळ आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून तुम्ही पाहत असलेल्या स्वप्नाचा आणि घेतलेल्या मेहनतीचा हा अंतिम टप्पा आहे। सर्वात आधी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षेसाठी माझ्याकडून आणि संपूर्ण MMCC टीमकडून खूप खूप शुभेच्छा। या क्षणी मनात थोडी धाकधूक असणे स्वाभाविक आहे, पण लक्षात ठेवा, परीक्षेचा कोणताही ताण घेऊ नका। ही वेळ घाबरण्याची नसून आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाला योग्य नियोजनाची जोड देऊन आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची आहे। योग्य मेहनत, सकारात्मक विचार आणि अचूक रणनीती प्लॅनिंग याच्या जोरावर तुम्ही हे शिखर नक्कीच सर कराल याची मला खात्री आहे। आज आपण याच रणनीतीचा एक भाग म्हणून पेपर सोडवताना नक्की किती प्रश्न अटेम्प्ट करावेत आणि निगेटिव्ह मार्किंगचा सापळा कसा टाळावा याची सविस्तर चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स 45 प्रश्न, केमिस्ट्री 45 प्रश्न आणि बायोलॉजीमध्ये 2 उपविषय मिळून एकूण 90 प्रश्न, हे 3 विषय मिळून एकूण 180 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 4 गुण, याप्रमाणे एकूण 720 गुणांची नीट UG परीक्षेचा पेपर असतो। हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। या विषयांमध्ये पूर्वीसारखे सेक्शन A आणि सेक्शन B असे 2 भाग असणार नाहीत। प्रत्येक विषयात आता थेट 45 प्रश्न विचारले जातील आणि हे सर्व 45 प्रश्न सोडवणे अनिवार्य असेल। याचा अर्थ आता तुमच्याकडे पर्यायी प्रश्न चॉईस उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे महत्त्व आणि त्यातील अचूकता अधिक वाढली आहे। आता आपण निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी काय करता येईल हे पाहणार आहोत। नीटमध्ये प्रत्येक बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात, पण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण निगेटिव्ह होतो। हे केवळ एका गुणाचे नुकसान नसते, तर त्या प्रश्नाचे हक्काचे 4 गुण आणि पेनल्टीचा 1 गुण असे एकूण 5 गुण एका चुकीच्या उत्तरामुळे कमी होतात। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमचा निकाल ठरवतो। तो विषय म्हणजे अचूकता, ॲक्युरसी आणि रिस्क घेण्याचे गणित। स्क्रीनवर दिसत असलेला हा चार्ट तुमच्या मेडिकल प्रवेशाची दिशा बदलू शकतो। हे एका उदाहरणावरून आपण समजून घेऊ। या चार्टकडे नीट लक्ष द्या। आपण असे समजूया की एका विद्यार्थ्याने 100 प्रश्न अत्यंत खात्रीने आणि अचूक सोडवले आहेत, म्हणजे त्याचे 400 गुण बेस मार्क्स पक्के आहेत। पण त्यानंतर जर त्याने ब्लाइंड गेसिंग किंवा केवळ अंदाजावर आधारित प्रश्न सोडवले तर काय होते ते पहा। सेफ झोन, जर तुम्ही फक्त 10% रिस्क घेतली, म्हणजे 10 प्रश्न सोडवले आणि ते दुर्दैवाने चुकले, तरी तुमचा स्कोअर 390 ते 350 च्या दरम्यान सुरक्षित राहतो। याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो। डेंजर झोन, पण जर तुम्ही 100 प्रश्नांमध्ये 20 प्रश्नांची रिस्क घेतलीत आणि ते दुर्दैवाने चुकले तर तुम्हाला 300 पर्यंत गुण मिळू शकतात। पण जर तुम्ही 100 प्रश्नांमध्ये 30 प्रश्नांची रिस्क घेतली आणि ते दुर्दैवाने चुकले तर तुम्हाला 250 पर्यंत गुण मिळू शकतात। पण जर तुम्ही 100 प्रश्नांमध्ये 40 प्रश्नांची रिस्क घेतली आणि ते दुर्दैवाने चुकले तर तुम्हाला 200 पर्यंत गुण मिळू शकतात। नुकसान कसे होते लक्षात ठेवा। नीटमध्ये एक चुकीचा प्रश्न तुमचे 5 गुण कमी करतो, 4 गुण त्या प्रश्नाचे आणि 1 मार्क पेनल्टीचा। केवळ 40 प्रश्न चुकीचे सोडवल्यामुळे तुमचा 400चा स्कोअर थेट 200 वर येऊ शकतो। यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? 10% रिस्क घेणे का आवश्यक आहे? विद्यार्थी मित्रांनो, 100% खात्री असलेल्या प्रश्नांनंतर किमान 10 प्रश्न रिस्कवर सोडवणे फायद्याचे ठरू शकते। जर या 10 पैकी 5 प्रश्न जरी बरोबर आले तरी तुमचे गुण वाढतील आणि जरी सर्व चुकले तरी तुमच्या मूळ स्कोअरला मोठा धक्का बसणार नाही। 10%पेक्षा जास्त रिस्क घेणे आत्मघातकी निर्णय ठरू शकतो। यामुळे तुमच्या रँकिंगमध्ये हजारो मुलांचा फरक पडतो आणि सरकारी कॉलेजची संधी हुकू शकते। म्हणूनच जास्त प्रश्न सोडवण्यापेक्षा जेवढे सोडवाल तेवढे अचूक सोडवण्यावर भर द्या। 10% रिस्क ही एक स्मार्ट रणनीती आहे। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि परीक्षेसाठी आत्मविश्वासाने सज्ज व्हा। आता आपण
निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी एक्सपर्ट टिप्स कोणत्या आहेत ते पाहणार आहोत. 1. प्रश्नातील कीवर्ड ओळखा. प्रश्न वाचताना घाई करू नका. प्रश्नात नॉट करेक्ट, इनकरेक्ट किंवा एक्सेप्ट असे शब्द आहेत का ते आवर्जून पहा. 2. 3 राऊंड स्ट्रॅटेजी. पहिला राऊंड 100% खात्री असलेले प्रश्न आधी सोडवा. दुसरा राऊंड जिथे थोडा विचार करावा लागेल असे प्रश्न नंतर घ्या. तिसरा राऊंड जे प्रश्न अजिबात माहीत नाहीत त्यांना स्पर्शही करू नका. 3. एलिमिनेशन मेथड. जर थेट उत्तर माहिती नसेल तर कोणते पर्याय चुकीचे आहेत ते आधी बाद करा. त्यामुळे अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते. आता आपण निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी कॅल्क्युलेटेड रिस्क, किती रिस्क घ्यावी या संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला काय आहे याची माहिती घेणार आहोत. बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मॅडम थोडी रिस्क तरी घ्यावी का? आमचा एक्सपर्ट फॉर्म्युला असा आहे, तुम्ही जेवढे खात्रीने आणि अचूक प्रश्न सोडवणार आहात त्याच्या जास्तीत जास्त 10%च प्रश्न तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणून सोडवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिस्क तेव्हाच घ्या जेव्हा तुम्ही 4 पैकी किमान 2 पर्यायांमध्ये गोंधळलेले असाल. जर तुम्हाला 4 पैकी एकही पर्याय माहिती नसेल तर तिथे ब्लाइंड गेसिंग करू नका. हे तुमचे मोठे नुकसान करू शकते. अतिउत्साही किंवा आत्मघातकी रिस्क घेऊ नका. तुमची 2-3 वर्षांची मेहनत आणि तुमचे भवितव्य धोक्यात आणू नका एवढाच आमचा सल्ला आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला होता. हा व्हिडिओ बघा, त्यामध्ये सांगितलेल्या फॉर्म्युल्यांचे चिंतन करा आणि मग तुमच्या दृष्टीने योग्य असेल तो निर्णय घ्या. विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल महिना आता संपत आलेला आहे आणि अवघ्या काही दिवसांनी म्हणजेच 3 मे रोजी तुमची परीक्षा आहे. हा शेवटचा आठवडा तुमच्या तयारीचा सर्वात महत्त्वाचा काळ आहे. आता नवीन काहीही वाचण्यापेक्षा जे वाचलेले आहे त्याची वारंवार रिव्हिजन करा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. अभ्यासासोबतच पुरेशी झोप आणि सकस आहार घ्या, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुमचे शरीर आणि मन पूर्ण क्षमतेने साथ देईल. आमच्या चॅनेलवर परीक्षेच्या दिवसात महत्त्वाचे माहिती देणारे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते पाहायला विसरू नका. OMR रूल्स, ड्रेस कोड आणि नीट परीक्षेच्या दिवसांसाठी नीट एक्झाम डे स्ट्रॅटेजी यांसारखे महत्त्वाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. अशाच तातडीच्या अपडेट्ससाठी MMCC विरार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या 93 25 26 15 62 या व्हॉट्सअप नंबरवर फ्री अपडेट्स असा मेसेज करा आणि आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा. लक्षात ठेवा, ही परीक्षा तुमच्या आयुष्याचा केवळ एक भाग आहे. त्यामुळे दडपण न घेता आत्मविश्वासाने सामोरे जा. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार ची संपूर्ण टीम तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या सोबत आहे. तुमच्या अडचणींच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.